नमस्कार. केंद्र सरकार एक असं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे चंदीगडचं प्रशासन पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. हो, आपण बोलतोय 131व्या घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल, जे 2025 मध्ये येणार आहे. आता याचा नक्की अर्थ काय, हेच आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हे नवीन विधेयक नक्की आहे तरी काय, मग या विधेयकाच्या केंद्रस्थानी असलेलं कलम 240 समजून घेऊ. त्यानंतर चंदीगडसाठी याचे काय परिणाम होतील, राष्ट्रपतींना कोणते खास अधिकार मिळतील, आणि हो, या यादीत आधीच कोणकोणते प्रदेश आहेत हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मुद्दा, हे नवीन विधेयक म्हणजे नेमकं काय. तर बघा, केंद्र सरकारने 131वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आहे आणि यामुळे चंदीगडच्या प्रशासकीय रचनेत एक खूप मोठा, अगदी मूलभूत बदल होणार आहे. या विधेयकाचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. तो म्हणजे चंदीगडला भारतीय राज्यघटनेच्या कलम 240च्या कक्षेत आणणं. बस, हा एकच बदल या संपूर्ण विधेयकाचा पाया आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे कलम 240 आहे तरी काय, जे या सगळ्या बदलाचं केंद्रस्थान आहे. चला, यामागची घटनात्मक तरतूद जरा नीट समजून घेऊया. तर कलम 240 म्हणजे काय? एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही आपल्या राज्यघटनेतली एक अशी तरतूद आहे जी भारताच्या राष्ट्रपतींना काही ठराविक, म्हणजे सगळ्या नाही पण काही ठराविक केंद्रशासित प्रदेशांसाठी नियम बनवण्याचा थेट अधिकार देते. आणि ह्या कलमाची ताकद अजिबात कमी समजू नका, कारण यानुसार राष्ट्रपतींना फक्त नियम बनवण्याचा अधिकार मिळत नाहीये, तर ते त्या प्रदेशाची शांतता, प्रगती आणि सुशासन यासाठी नियम बनवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमांना थेट संसदेच्या कायद्याइतकीच कायदेशीर ताकद असते. म्हणजे हे काही साधे नियम नाहीयेत. ठीक आहे, कलम 240 तर कळलं, पण मग ह्या बदलाचा थेट चंदीगडवर काय परिणाम होणार? तर याचा सरळ अर्थ आहे तिथल्या प्रशासकीय अधिकारांमध्ये एक मोठा आणि थेट बदल. फरक बघा किती मोठा आहे. आतापर्यंत काय होतं, चंदीगडसाठी कायदे बनवण्याचा अधिकार होता संसदेकडे, पण आता काय प्रस्तावित आहे, तर हाच अधिकार थेट राष्ट्रपतींकडे जाईल. म्हणजे पॉवर शिफ्ट बघा, संसदेकडून थेट राष्ट्रपतींकडे. हाच या संपूर्ण बदलाचा केंद्रबिंदू आहे. चला, आता राष्ट्रपतींना मिळणाऱ्या अधिकारांबद्दल अजून थोडं जाणून घेऊया. हे जे सगळे अधिकार आहेत ना, ते शांतता, प्रगती आणि सुशासन या 3 शब्दांभोवतीच फिरतात. हे 3 शब्द खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, कारण राष्ट्रपती जे काही नियम बनवतील त्यामागे हीच 3 उद्दिष्ट असणार आहेत: शांतता, प्रगती आणि सुशासन. हे एक प्रकारे त्या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठीचं मार्गदर्शक तत्त्व आहे असं म्हणायला हरकत नाही. आता चंदीगडसाठी जरी हा प्रस्ताव नवीन असला तरी प्रशासनाची ही पद्धत काही भारतात नवीन नाहीये. चला बघूया या यादीमध्ये आधीपासून कोणकोणते प्रदेश आहेत. सध्या कलम 240(1) अंतर्गत अंदमान आणि निकोबार बेटे आहेत, लक्षद्वीप आहे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव आहे, आणि पुदुचेरीचाही यात समावेश आहे. याचाच अर्थ, हे विधेयक मंजूर झालं तर चंडीगड या विशिष्ट गटात सामील होईल. म्हणजे सगळ्यात कळीचा मुद्दा हाच आहे की जर हे विधेयक पास झालं तर चंडीगड अशा केंद्रशासित प्रदेशांच्या गटात जाऊन बसेल ज्यांचं प्रशासन थेट राष्ट्रपतींच्या नियमानुसार चालतं, संसदेच्या कायद्यानुसार नाही. त्यामुळे एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो. चंदीगडच्या बाबतीत उचललेलं हे पाऊल भारतातल्या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाचा एक नवा अध्याय सुरू करणारं ठरेल का? खरंच, याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.